आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ तोरणी पवित्र 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 सयाश परमेश्वरा, जो होता, जो आहे, जो येणार, तो आमचा जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त. हे सर्वसमर्थ देव, तू अल्फा आणि ओमेगा आहेस, तू प्रारंभ व शेवट आहेस, तू अनादी कालापासून अनंत कालपर्यंत आहेस. तुझे उपकार मानतो, तुला सदा सदैव गौरव असो. हे सर्वसमर्थ देव, मागील आठवडाभर तू आम्हाला सांभाळलंस, सुखी आणि निरोगी ठेवलंस, आणि जेव्हा पुन्हा एकदा तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तू आम्हाला घेऊन आलास, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो, त्यांना आम्हाला धन्यवाद देतो. देवप्पा, आमच्या राज्याला, आमच्या राष्ट्राला तू पाऊस पाणी देऊन आशीर्वादित करत आहेस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो, त्यांना आम्हाला धन्यवाद देतो. देवप्पा, तुझ्या वचनाची भाकर म्हणत असताना हे प्रभू तू आम्हावर राहा, तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे, आणि काही चुकल्यास प्रभू तू आम्हाला क्षमा कर. आमच्या मंडळीमध्ये जे कोणी आजारी आहेत देवप्पा, त्यांना तू आरोग्य देईल, अशी नम्रतेच्या कळकळीची विनंती प्रार्थना. ही लहान प्रार्थना आमचं धन्य करणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो एक बाबा, आमेन. आपण शुभवर्तमानामध्ये लुकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 37-38 ही वचनं आपण वाचलेली आहेत. लुकृत शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 37 आणि 38. त्याच्यामध्ये हे जे वचन आहे 38, त्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दाबून हलवून व शीख भरून तुमच्या पदरी घालतील, कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. आता इथे काय म्हटलेलं आहे प्रभू श्री ख्रिस्ताने? त्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दाबून हलवून व शीख भरून तुमच्या पदरी घालतील. म्हणजे माप दाबून हलवून आणि शीख भरून कुणाला मिळेल? आपल्याला मिळेल. पूर्वीच्या काळी देण्यासाठी एक माप असायचं, माप, त्याला शेर माप किंवा मापटं असं म्हणायचं. जर कोणी खेड्यात राहिला असेल तर त्यांनी ती बघितली पण असते. मापटं लाकडाचं असायचं, पत्र्याचं पण असायचं, आहे की नाही? हां, शेर वगैरे काय म्हणायचे. तर मी स्वतःसुद्धा बघितलेला आहे. तर तो शब्द आलेला आहे, माप, मापाने द्यायचं. आता त्या माप घ्याल तुम्ही, मापामध्ये काहीतरी थोडं जे काय असेल ते तुमच्याकडे ते द्या, आणि ते देवाला द्या. म्हणजे काय होईल? माप तुम्हाला कसं दिलं जाईल तेच माप, तुम्ही जरी थोडं दिलं देवाला तरी तेच माप दाबून हलवून आणि शीख भरून त्याच्यातून पुन्हा सांडलं पाहिजे, असं तुम्हाला देण्यात येईल, असं प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो. आणि हे देवाचं जिवंत वचन आहे, आणि ते काल, आज आणि युगायुग सारखंच आहे. तर आता आपल्याला परमेश्वराने देवाला द्यायला सांगितलेलं आहे, नाही का? तर देवाला कसं द्यायचं? संतोषाने द्यायचं. अगदी बरोबर, संतोषाने देणारा देवाला आवडतो. हां, अच्छा. आता देवाला द्यायला कुठं जायचं? हां, बरोबर आहे, बरोबर. देवाला द्यायला कुठं जायचं? तर आपण एक एक वचन बघूया. वाचा मलाकी 3 अध्याय 10वं वचन. मलाकी 3:10. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे, म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही, एवढा आशीर्वाद तुम्हाकरता वर्षितो की नाही, याविषयी माझी प्रचिती पहा. बघा, तुमच्या मंदिरात तुम्ही तुमचा दशांश घेऊन या. पण देवाला द्यायला जायचं म्हणजे कुठं जायचं? तर देवाच्या मंदिरामध्ये जायचं, देवाच्या मंदिराला द्यायचं. का देवाच्या मंदिराला दिलं पाहिजे? तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आशीर्वाद मिळणार. तो आशीर्वाद असा आहे की आकाश कपाटे उघडून मी तुम्हाला परत त्याची फेड करतो की नाही, याची तुम्ही प्रचिती पहा म्हणून सांगितलेलं आहे. प्रचिती पहा म्हणजे चॅलेंज आहे परमेश्वराने दिलेलं, ते चॅलेंज आहे. देवाची स्तुती असो, फार मोठा आशीर्वाद आहे. देवाच्या मंदिराला द्या, देवाच्या मंदिराकडे या. देवाच्या मंदिराला दिलं तर परमेश्वर आपल्याला आकाश कपाटी उघडून काय करणार? आशीर्वाद देणार. देवाच्या मंदिराला का द्यायचं? तर आशीर्वाद मिळण्यासाठी, आपल्याला परमेश्वर त्याची परतफेड करतो त्यासाठी. आणखी देवाच्या मंदिराला का द्यायचं? तर देवाची मंदिरं राहिली पाहिजे,
ती टिकली पाहिजे, त्यांची डागडुजी झाली पाहिजे. देवाच्या मंदिरामध्ये त्याच्या नावाने लोक आले पाहिजेत. लोकांनी येऊन त्या मंदिरामध्ये देवाचा गौरव केला पाहिजे. आम्ही दापोलीला गेलो. मुलुंड चर्चची ट्रीप होती आणि दापोलीला एक कॉलेज आहे, तिथं माझा मित्र प्रिन्सिपॉल संदेश जगदाळे, डॉक्टर संदेश जगदाळे माझा खास मित्र आहे, कॉलेजचा मित्र आहे. तर त्याला मी भेटलो. त्यांनी तिथे शिरा नावाचं एक मोठं हॉटेल, 5 स्टार हॉटेल काढलेलं आहे दापोलीमध्ये आणि पुष्कळ लोक त्याच्या हॉटेलमध्ये येतात आणि तो प्रिन्सिपॉल सध्यासुद्धा आहे. तर त्याला मी भेटलो. आमची बस होती, बसच्या तिथं तो भेटायला आला. हॉटेलवर पण आम्हाला सगळ्यांना घेऊन गेला. परंतु त्याने रस्त्यात जाताना आम्हाला एक चर्च दाखवलं. हां, आणि ते दापोलीमधलं चर्च एकदम पडलेलं आहे, एकदम पडलेलं आहे. आणि त्याने मला आणि आम्हा सगळ्यांना सांगितलं की अरे हे चर्च तुमचं आहे, याची रिपेअरी करा. पाहिजे तर आम्ही मदत करतो, पण तुम्ही याची रिपेअरी करा. कारण आता त्या चर्चमध्ये कोण येत नाही. चर्च मोडकळीस आलेला आहे. तिथं भक्ती होत नाही, तिथं प्रार्थना होत नाही. आणि याचं त्याला वाईट वाटतं, डॉक्टर संदेश जगदाळे यांना. आणि त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही रिपेअर करा, आम्ही देतो काहीतरी मदत करू, आम्ही गोळा करू, पण तुम्ही रिपेअर करा. म्हणजे जर चर्च पडलं तर देवाचं गौरव त्या ठिकाणी होणार नाही. आणि म्हणून देवाचं गौरव होण्यासाठी त्या ठिकाणी, आता मला तिथली मॅनेजमेंट माहीत नाही, ते कुणाच्या अंडर आहे ते पण माहीत नाही. रिपेअर करायला जाणं तसं इतकं सोपं नाही. परमिशन कुणाची घ्यायची ते पण मला माहीत नाही. त्यामुळं तो विषय जरा पेंडिंग राहिला. परंतु गोष्ट अशी आहे की जर चर्चच राहिलं नाही तर मंदिरामध्ये आपण उपासना कशी करणार? देवाचं गौरव कुठे करणार? आता तुम्ही म्हणाला आम्ही घरी पण करू शकतो. आता घरी आपण बोलतो, चिडतो, ओरडतो, रागावतो, भांडतो, टी व्ही बघतो. आणि तिथे पवित्र वातावरण इतकं नाही की जितकं चर्चमध्ये आहे. आणि म्हणून परमेश्वर हबक्कूक 2 अध्याय 20 वचनामध्ये म्हणतो, वाचा हबक्कूक 2:20 प्लीज. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, सर्व धरित्री त्यास पुढे स्तब्ध राहा. आमेन. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरामध्ये आहे, सर्व धरित्री त्यास पुढे स्तब्ध राहा. म्हणजे परमेश्वराची उपस्थिती त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आहे. म्हणून आपण पवित्र मंदिरामध्ये, पवित्र मंदिराकडे आलं पाहिजे. स्तोत्रकर्ता म्हणतो तुझ्या घराकडे म्हणजे मंदिराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. परमेश्वराच्या मंदिराकडे जाताना आपल्याला नेहमी आनंद व्हायला पाहिजे. ते टिकून राहिलं पाहिजे, त्याची डागडुजी टाईम टू टाईम झाली पाहिजे. नाहीतर मग मंदिरामध्ये लोक येणं बंद होईल आणि देवाचं गौरव होणं बंद होईल आणि ते देवाला आवडणार नाही. म्हणून परमेश्वर म्हणतो मला की 3:10 की तुम्ही द्या देवाच्या मंदिराला, म्हणजे आकाश कपाटी उघडून मी तुम्हाला त्याची परतफेड करतो की नाही याची प्रचिती तुम्ही पहा. चॅलेंज आहे, चॅलेंज. देवाची स्तुती असो. आणि म्हणून एक वचन वाचा, इब्री 13:16, इब्री घरासपत्र 13 अध्याय 16. इब्री 13:16. हां, चांगलं करणं, दान देणं या यज्ञांनी देव संतुष्ट होतो. आता वडील जर संतुष्ट झाले तर काय करतात? मुलावर चांगले मार्क काढले. हां, मग व्हेरी गुड, प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो, आणि काहीतरी गिफ्ट देतात. तसं देव संतुष्ट झाला की तुम्हाला काहीतरी गिफ्ट मिळेल आणि ते गिफ्ट अनमोल असेल, अनमोल. त्याची किंमत पण नाही, इतकं ते सुंदर चांगलं गिफ्ट असेल. म्हणून चांगलं करायला आणि दान द्यायला नेहमी तत्पर असा. आणि कसं द्यायचं आहे दान? आत्ताच आढाव सिस्टरांनी उत्तर दिलं, संतोषाने द्यायचं आहे. फार सुंदर उत्तर आहे ते. 2 Corinthians 9 अध्याय 7 वचन वाचा. 2 Corinthians 9:7.
हम्म, हम्म. हा, देवाची स्तुती असते. संतोषाने द्यायचं आहे. संतोषाने देणारा देवाला आवडतो. दुःखी मनाने देणारा किंवा द्यायला लागते म्हणून असं नको देवाला. एका विधवेने 2 टोल्या दिल्या आणि त्या पण देवाने मान्य केल्या. थोडं का असेल परंतु ते संतोषाने द्यायला पाहिजे, आनंदाने द्यायला पाहिजे. दुःखी मनाने किंवा द्यायला लागते म्हणून द्यावं असं देवाला आवडतच नाही. आणि मग जर दिलं तर देवबाप काय करतो तिथेच पुढे 8वं वचन, 2 Korinthe 9:8. सर्व हा. प्रकारची कृपा तुम्हावर विपुल हा. होऊन मिळाल्यास देव समर्थ आहे. हा. यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टी सगळा पुरवठा नेहमी व प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल राहील. हा, सर्व गोष्टीत परमेश्वर पुरवठा करील आणि चांगल्या कामात देण्यासाठी परमेश्वर तुम्हाला पुरवेल. सर्व प्रकारची कृपा परमेश्वर पुरवण्यास समर्थ आहे. सर्व गोष्टींचा पुरवठा परमेश्वर तुम्हाला करण्यास समर्थ आहे. आणि सर्व चांगल्या गोष्टी करण्यासाठी पण सर्व गोष्टी तुम्हाला पुरवेल. देवाची स्तुती असो. म्हणून देवाला दिलं पाहिजे. देवाची स्तुती असो. आणखी एक वचन असेल लेवी 26:2. लेवीय 26वा अध्याय 2रं वचन. तुम्ही माझे शब्द पाळाल. हा, पहा, पवित्र स्थानाविषयी म्हणजे देवाच्या मंदिराविषयी पूज्य बुद्धी बाळगाल तर मी परमेश्वर आहे. 4, 5, 6 वचन वाचा. हा, मी पाऊस पाडेन. जमीन आपलं उपज देईल म्हणजे तुम्हाला खाण्यास पिण्यास, खायला अन्नधान्य, पिण्यास पाणी मिळेल. हा, फळं वगैरे तुम्हाला खायला मिळतील. हा हा, म्हणजे किती मोठा आशीर्वाद आहे बघा. हा हा, पोटभर अन्न खाल, सुरक्षित राहाल. आणि तोडणी आणि पेरणी. आता पेरलं आणि उगवून आलं. उगवून आल्यानंतर आपण ते पीक कापतो. इतकं पीक येईल, इतकं पीक येईल, इतकं पीक येईल की ते कापता 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 दुसऱ्या पेरणीची वेळ येईल. इतका आशीर्वाद. मग तुम्हाला पीक कापायला पण मिळणार नाही इतकं ते पीक असेल, पुष्कळ पीक असेल. आणि तुम्हाला असा अनुभव येईल की अरे पीक अजून कापून संपलं नाही तोवर दुसऱ्या पेरणीची वेळ आहे. किती मोठा आशीर्वाद आहे, देवाने दिलेला आशीर्वाद आहे. पण देव तसा न्यायी पण आहे, कठोर पण आहे. आणि त्यामुळं तो याच लेवीच्या अध्यायामध्ये 26व्या अध्यायामध्ये 16व्या वचनामध्ये काय म्हणतो पहा. लेवी 26:16. तर मी तुमचे काय करीन ते ऐका. हां मी तुम्हाला घाबरे करीन. हां क्षयरोग व ताप यांनी मी तुम्हाला पिडीन. हां त्यामुळे तुमचे डोळे क्षीण होतील हां. व तुमचा जीव झुरलीस लागेल. हां, जर तुम्ही हे केलं नाही, त्याच्या मंदिराविषयी पूज्य भावना बाळगली नाही, त्याचे निर्बंध जर तुम्ही तुच्छ मानले तर तुम्हाला मी घाबरं करीन. क्षयरोग माहिती आहे, TB होतो. TB क्षयरोग नर्सेसना माहिती असेल. खोकला येतो, खोकल्यातून रक्त पडतं आणि माणूस मरतो. माधवराव पेशवे क्षयरोग होऊन मेले. क्षयरोग होईल किंवा ताप येईल आणि तुमचे डोळे क्षीण होतील. डोळे क्षीण केव्हा होतात? जेव्हा आपण आजारी असतो, खूप आजारी असतो, जर्जर आजारी असतो आणि आपल्याला अंगात त्राण नाही राहत, तेव्हा डोळे क्षीण होतात. तर अशी अवस्था होईल जर तुम्ही देवाच्या मंदिराकडे लक्ष दिलं नाही, त्याचे निर्बंध तुच्छ मानले तर. म्हणून देवाचं मंदिर टिकून राहण्यासाठी, त्याची डागडुजी करण्यासाठी, देवाच्या मंदिराची काळजी घेण्यासाठी आपण आपल्या देवाच्या मंदिराला मलाकी 3:10 प्रमाणे दिलं पाहिजे दान, की जेणेकरून ते टिकून राहील. आपल्या वयाची 30 वर्ष असतील किंवा 40 असतील किंवा 50 आत्तापर्यंत, कोणी 30 वर्षाचा असेल, कोणी 40 वर्षाचा असेल, कोणी 50 वर्षाचा असेल,
कोणी 60 वर्षाचा असेल, कोणी 70 वर्षाचा असेल, कोणी 80 वर्षाचा असेल, कोणी 80 वर्षाच्या वर पण असेल. बाबा घोरपडे आहे, देवाची स्तुती असते. एथवर परमेश्वराने तुम्हाला सांभाळलेला आहे. साधी गोष्ट आहे का? एथवर परमेश्वराने तुम्हाला मला सांभाळलेला आहे. आणि एथवर सांभाळताना परमेश्वराने सर्व काही दिलेलं आहे. सर्व आपल्या गरजा परमेश्वराने भागवलेल्या आहेत, पुरवलेल्या आहेत. मग परमेश्वराला, त्याच्या मंदिराला आपण द्यायला पाहिजे. कारण देवाचे जे अनंत उपकार आपल्यावर आहेत, अनंत उपकार त्याने त्याचा एकुलता एक पुत्र देऊन पण केलेले आहे. आणि त्याची तर परतफेड कधी होऊच शकत नाही. प्लस त्या येशू ख्रिस्त या पुत्राद्वारे आपल्याला पुष्कळ आशीर्वाद, पुष्कळ सर्व गोष्टींचा पुरवठा परमेश्वराने केलेला आहे. कुणाला काही कमी नाही. तर आपण पहिली गोष्ट, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. कुणाला द्यायचं आहे? तर देवाला द्यायचं आहे. आणि कसं द्यायचं आहे? तर पहिलं मलाकी 3:10 देवाच्या मंदिराला द्यायचं. म्हणजे परमेश्वर आपल्याला आकाश कपाटी उघडून सर्व गोष्टी पुरवेल. आता दाविदाने काय केलं वाचूया. पहिले इतिहास 29वा अध्याय 1, 2, 3. पहिले इतिहास 29वा अध्याय 1, 2, 3 वर्ष. हां पहिले इतिहास 29, 1, 2, 3 बरोबर. कारण दावीद राजाने सर्व हां पहिले इतिहास 29. पुत्र शल्मोन हां हां सुकुमार बालक आहे. हां तसंच देवाने निवडले आहे. हं. आणि काम तर मोठे आहे. हो. कारण हे भवन बांधण्यासाठी नव्हे तर परमेश्वर देवासाठी आहे. हां माझ्या देवाच्या मंदिरात प्रित्यर्थ हां. सोन्याच्या वस्तूंसाठी सोने, चांदीच्या वस्तूंसाठी चांदी, हां. पितळेच्या वस्तूंसाठी पित्तळ, हां. लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड, लाकडी वस्तूंसाठी लाकूड, गोमेद मणी, हं. जनावरांसाठी रत्ने, जनावरांच्या कामासाठी रंगारंगाचे भर तऱ्हेची रत्ने व संगमरवरी पाषाण यांची रेचल मी आपले सगळे बळ खर्चून केली आहे. याशिवाय माझे चित्त माझ्या देवाच्या मंदिराकडे लागले आहे. म्हणून पवित्र मंदिरासाठी जो मी संग्रह केला आहे, त्याशिवाय आणखी माझा स्वतःचा सोन्या रुपयाचा निधी मी देवाच्या मंदिरात देतो. हां मंदिराच्या भिंती मडवायसाठी 30,000 किक्कार ओफीरचे सोने व 7,000 किक्कार शुद्ध रुपये मी देतो. सोन्याच्या वस्तूसाठी सोने. ओके बस. हां आज पहा, दाविदाला परमेश्वराने सांगितले की तू परमेश्वराचं मंदिर बांधणार नाहीस, कारण तुझ्या हातून फार रक्तपात झालेला आहे. तरीही दाविदाने काय केलं? सगळ्या वस्तू मंदिराला लागणाऱ्या गोळा केल्या. म्हणजे तो असा बोलला नाही की बाबा मला एक कारण सापडलं मग मी काय करू, देवाने सांगितलं मी बांधणार नाही. पण परमेश्वराने त्याला सांगितलं तुझा पुत्र शल्मोन बांधेल. मग त्यामुळे दाविदाने काय केलं? सोनं, चांदी, लाकूड जे काय पाहिजे ते सगळं 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 गोळा केलं. मंदिरासाठी जे लागते ते सगळं गोळा केलं. आणि वर शल्मोनाला सांगितलं की काय कमी पडलं तर माझं जे राजभंडार आहे, माझं स्वतःचं सोनं, त्यातून पण तू घे, पण घे आणि ते बांध मंदिर. तुझ्याकडून परमेश्वर बोललाय मंदिर बांधण्याचं. मग दावीद कुठला कोण? परमेश्वराने त्याला राजा बनवलं. आणि राजा बनवल्यानंतर सुद्धा त्यांनी देवाला कधी सोडलं नाही, देवाला कधी तो विसरला नाही. आणि म्हणून दाविदाबद्दल परमेश्वर बायबलमध्ये कितीतरी वेळा म्हणतो की माझा सेवक दावीद, माझा सेवक दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला. देवाची स्तुती असते. तो नेहमी देवाच्या कार्यामध्ये तत्पर असायचा आणि मंदिरासाठी सगळ्या गोष्टींची त्यांनी पूर्तता केली. म्हणून मंदिर आहे आपल्याला शांततेत आपलं दुःख, आपला आनंद परमेश्वरापुढे व्यक्त करायचं एक ठिकाण आहे. देवाच्या उपस्थितीचं, पवित्रतेचं हे ठिकाण आहे. आणि म्हणून देवाचं मंदिर टिकलं पाहिजे, ते राहिलं पाहिजे. म्हणून आपण देवाच्या मंदिराला द्यायचं म्हणजे देवाला द्यायचं असा त्याचा अर्थ आहे. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. माप भरून दाबून शी घालून तुमच्या पदरात घालण्यात येईल.
त्या प्रित्यर्थ परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देतो. दुसरं आणखी कुणाला द्यायचं आहे, देवाला द्यायचं म्हणजे आणखी कुणाला द्यायचं आहे ते आपण वाचूया. मत्ते 10:42. मत्ते कृत शुभवर्तमान 10वा अध्याय 42. आणि या लहानातील एखादा शिष्य म्हणून जो कोणी केवळ मालपाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला होणारच नाही, असे मी तुम्हाला कथेत सांगतो. लहानातील एकाला शिष्य म्हणून म्हणजे एक लहान जरी शिष्य असेल येशू ख्रिस्ताचा, सेवक असेल, सुवार्तिक असेल, पाळक असेल, त्याला पाण्याचा प्याला, गार पाण्याचा प्याला जरी दिला, मग त्याचा आदर केला, पाहुणचार केला, तर तुम्हाला त्याचं प्रतिफळ मिळणारच याची खात्री प्रभू श्री ख्रिस्तांनी स्वतः मत्ते 10:42 मध्ये दिलेली आहे. सेवक जे आहेत, सुवार्तिक जे आहेत, मी पण काही बघितले सेवक, आणि कठीण परिस्थिती असते आणि त्यांना सेवेसाठी पुढे जायला पण फार प्रॉब्लेम असतो. एक माझ्या घरी आले होते, औरंगाबादहून आले होते. आता माझं गाव औरंगाबाद नाही, पण सुवार्तिक आहे म्हटल्यावर मी घरात घेतलं, प्रार्थना करूया का म्हटलं, करा म्हटलं. त्यांचं नाव मला आता आठवत नाही, परंतु त्यांच्याकडं बघितलं तर अतिशय शर्ट अतिशय मळलेला म्हणजे जरा चुरगळलेला वगैरे होता आणि खराब होता. कदाचित एकच शर्ट असेल त्यांच्याकडे. बाहेर बघितलं त्यांचं सँडल पण तुटल्यासारखं झालं होतं. आणि विशेष म्हणजे माझ्याकडे एक नवीन शर्ट होता, आणि विशेष म्हणजे माझ्याकडे एक नवीन बूट पण होता, तर तो मी त्यांना दिला. तर सेवक जे आहेत, सुवार्तिक जे आहेत, जे घरोघरी जाऊन प्रार्थना वगैरे करतात, त्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे, त्यांना खूप गरज असतेच. पुढं जायला जर त्यांच्याकडं काही नाही, गाडी भाडं नाही, गाडी खर्च नाही, कसे जाणार आणि कशी ते सेवा करणार. कोल्हापूरला मी एकदा माझ्या बहिणीच्या घरी गेलो होतो. माझ्या ओळखीचा नसलेला असाच एक जण आला, बूट काढले त्यांनी, घरात आला तर त्याचे पण मी सॉक्स फाटलेली बघितली. आणि मग बहिणीला पण म्हटलं यांना काहीतरी दान दे, आणि मी पण दान द्यायचा प्रयत्न केला. तर सेवक जे आहे, लहानातील एकाला शिष्य म्हणून दिलं तर त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणारच, कारण येशू ख्रिस्ताने त्याची गॅरंटी दिलेली आहे. तो देवाचा देव, प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा आहे, आणि तो जर खात्री देतो तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही, काहीच कमी पडणार नाही. आमची मिसेस मला एक उदाहरण सांगते. तर मी घरात नव्हतो आणि आमच्या मुली शिकत होत्या, शिक्षणाचा खर्च वगैरे भरपूर होता. आणि एक पास्टर आले, त्यांचं नाव प्रसाद पास्टर म्हणून. ते घरी आले प्रार्थनेला. ते आपल्या सेनाचे नाहीत, बाहेरचे आहेत, असं सेवा वगैरे करतात, असे काही लोक येतात. तर मी घरी नव्हतो आणि मला वाटतं गावी गेलो होतो, आणि घरात फक्त 500 रुपये ठेवले, आणि ते 500 रुपये पण तिने ते दिले त्यांना, आणि ते गेले, आशीर्वाद देऊन गेले. तर त्यानंतर ती साक्ष देते की कोणतरी विद्यार्थी आला, ती गेल्या वर्षीच राहिलेली माझी फी ही आहे, ती तुम्ही घ्या असं देऊन तो सांगून गेला. म्हणजे तिथल्या तिथं परमेश्वराने काय केली, त्याची प्रतिफेड केली आहे ना. तो देवबापा आहे, तो विश्वासू आहे, आणि तो देतोच देतो. देवाची स्तुती असते. तर देवाच्या सेवकांना आपण दिलं पाहिजे. आम्ही लहान घरात राहत होतो, 460 एरियाचं घर होतं. आणि एका पालकांचा मला फोन आला, सुनील गायकवाड त्यांचं नाव, सांगितलं असेल मी कदाचित. त्यांनी मला सांगितलं की सामान टेम्पोमध्ये भरलं आहे, भाडं नाही म्हणून सामान बाहेर काढलं, भाडं द्यायला नाही, 6 महिने. आणि टेम्पोमध्ये त्यांची मिसेस बसली, 2 लहान लेकरं बसले, कुठं जायचं काय सुचत नाही, काय करू. तुम्ही म्हटले घ्या माझ्या घरी. मग आमचं घर लहान होतं, 460 एरिया होता, आणि तिथं आम्ही राहताना त्यांचं सामान थोडंच होतं, ते गॅलरीमध्ये ठेवलं, आणि ते आमच्या घरी 1 महिना राहायचं. आणि मग त्यांनी फिरून वगैरे दोघांनी, नवरा बायकोनी सोय केली, आणि ते गेले. तर पण जाताना त्यांनी प्रार्थना केली की परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ, आणि याच्यापेक्षा मोठं चांगलं घर परमेश्वर तुम्हाला देऊ. त्या देवाच्या सेवकाची तुम्ही काय केलेली आहे, सोय केली. तर आता जे राहतो ते घर तुम्ही पाहिलेलं आहे, अराउंड 900-950 एरिया, म्हणजे एक्झॅक्ट दुप्पट. आणि ते अनऑथोराईज होतं किसन नगरमध्ये, आता हे ऑथोराईज आहे.
देवाचे आशीर्वाद हे असे असतात. देवाच्या सेवकाला जर दिलं तर ते कधीही परमेश्वर ते काय करत नाही, ठेवत नाही. तो देतो 100%, कारण त्याचा अभिवचन आहे, तो त्याला प्रतिफळ मिळणारच मिळणार. मग ते 10:42. आता पुन्हा दाविदाचंच उदाहरण देतो की त्याने याजकाचा नेहमी मान सन्मान केला. याजक नेहमी त्याच्याबरोबर असायचे आणि तो नेहमी याजकांचा मान सन्मान करायचा. इवन एकदा तो राजवाड्यात असताना तो याजकांचं सगळंच सोयी बघायचा, सगळं जे पाहिजे होतं ते सगळंच द्यायचा, तो त्यांना पुरवायचा. राजा होता तो. परंतु एक वेळ अशी आली की त्याला राजवाडा सोडायला लागला. त्याचा मुलगा अबशालोम त्याच्यावर चाल करून आला आणि मग दावीद तो कसलेला योद्धा होता, त्यांनी मारून टाकलं असतं अबशालोमाला कधीच युद्धामध्ये. पण त्या प्रीतीस्तव, मुलावरच्या प्रीतीस्तव तो म्हणला आपणच राजवाडा सोडून जाऊया. आणि त्यांनी राजवाडा सोडला. जैतुनाचा पर्वत तो रडत रडत तो वर चढला. पण त्यांनी काय केलं होतं माहिती, याजकाला त्याच्याबरोबर घेतलं. एवढं लोक त्याच्याबरोबर होते, सेनापती त्याच्याबरोबर होते, कसलेले योद्धे त्याच्याबरोबर होते, पण याजक त्याच्याबरोबर त्यांनी घेतला होता. चल तू पण माझ्याबरोबर, माझ्यासाठी तू काय करशील, प्रार्थना करशील, माझ्यासाठी तू काय करशील, मध्यस्थी करशील. म्हणून दाविदाला परमेश्वराने कधी कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू दिली नाही. म्हणजे आपण देवाच्या सेवकाला देतो तेव्हा देवाला देतो आणि देव त्याची प्रतिफळ करतो. आणि मत्ते 25:35 ते 40 वचन आपल्याला आहे, ते आता वाचायला वेळ नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो. मत्ते 25:35 ते 40. मी जेव्हा भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला अन्न दिलं, मी जेव्हा ताणलेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास पाणी दिलं, मी जेव्हा निराधार होतो तेव्हा तुम्ही मला घरात घेतलं. आणि प्रभूजी असं आम्ही कधी तुम्हाला बघितलं भुकेला ताणलेला, कधी तुम्हाला निराधार असताना पाहिलं, कधी तुम्हाला घरात घेतलं. तर प्रभू श्री ख्रिस्त म्हणतोय यापैकी एकाला जो कोणी करतो तो मला करतो. तर जो कोणी गरीब आहे, दीन आहे, दुःखी आहे, अनाथ आहे, पोरका आहे आणि आपल्याला जर दिसतंय तर त्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. त्याला काहीतरी आपल्या परीने आपण दान दिलंच पाहिजे. काहीतरी जेवणाची त्याची सोय होते का आपण पाहिलं पाहिजे. आणि आपल्या चर्चचं फार सुंदर उदाहरण आहे. त्यांच्या लोअर सिस्टर जेव्हा आजारी होता, त्यांच्याकडे कोण बघत नव्हतं, त्यांना बघायला कोण नव्हतं आणि त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती होती. त्यांना औषध पाण्याला पैसे नव्हते. तेव्हा औषध पाण्यापासून, जेवण खाण्यापासून, मॉलिशपासून, आंघोळ घालण्यापर्यंतची सगळी सोय आपल्या चर्चने केली होती, चर्चच्या पैशाने केली. या अशा गोष्टी तुमच्या चर्चने केल्या, तुमच्या पैशातून त्या केल्या आणि म्हणून परमेश्वर तुम्हाला काय करत आहे, आशीर्वादित करत आहे. देवाची स्तुती असो. अशा लोकांना आपण मदत केली पाहिजे. दाविदाने पण केली. पुन्हा तिसरं उदाहरण या गोष्टीत दाविदाचं दिसतं. एक लंगडा भिकाऱ्या समान असलेला शाऊल राजाचा नातू, ज्याचं नाव मफीबोशेत, योनातानचा मुलगा, त्याला त्यांनी बोलवलं, शोधून आणलं, राजवाड्यात आणलं आणि त्याला त्याची शेती पण दिली. शिवाय त्याला रोज त्याच्या पंक्तीस दावीद बसवत असे. रोज काय करत असे, दावीद त्याला त्याच्या पंक्तीस बसवत असे. म्हणजे जो कोणी गरीब आहे, विधवा आहे, पोरका आहे, अनाथ आहे, त्याची काळजी जो घेतो तो प्रभू श्री ख्रिस्ताची काळजी घेतो. आणि म्हणून परमेश्वर काय करतो, त्याला आशीर्वाद देतो. आणि म्हणून दाविदाने पहा, मंदिराला सगळं दिलं, सोनं नाणं चांदी सगळं दिलं. दुसरी गोष्ट म्हणजे दाविदाने याजकाचा मान सन्मान केला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दाविदाने गरीब तो मफीबोशेत याच्यावर काय केली, दया केली. आणि म्हणून परमेश्वराने दाविदाला काय दिलेलं आहे पहा, वाचूया आपण. पहिली इतिहास 29:28. पहिली इतिहास 29 अध्याय 28. पहा दावीद, आमेन. दावीद पूर्ण वयाचा, पूर्ण आयुष्याचा होऊन मरून पावला. परमेश्वराने दाविदाला धन दिलं, मान दिला आणि पूर्ण वृद्ध होऊन तो मरण पावला. इतकंच नव्हे तर त्याचा पुत्राचं चांगलं झालं हे त्यांनी पाहिलं. शल्मोन राजा झाला हे त्यांनी पाहिलं आणि मग तो मरण पावला. हे आशीर्वाद. परमेश्वर सत्य आहे, प्रभू श्री ख्रिस्त सत्य आहे. तोच मार्ग आहे, तोच जीवन आहे. तो जे बोलतो ते तो करतोच. म्हणून देवाच्या मंदिराला द्या, देवाच्या सेवकाला द्या आणि गोरगरीब अनाथ विधवा यांना द्या. म्हणजे आपण देवाला देतो आणि त्याची प्रतिफळ देव करतो, त्याची फेड देव करतो. आपण प्रार्थना करू.
तर समर्थ दे बाप्पा तुला तुझ्या मंदिराला दान देण्यासाठी प्रभू तू आम्हा सर्वांना प्रेरित कर. आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त मागतो बाप्पा. आमेन.